नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण माझ्या सासूबाईंच्या आवडीचं वाफाड्याचं कालवण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तरी ते मी 1 कप चणा डाळ घेतलेली आहे, स्वच्छ करून घेतलेली आहे आणि ही चणा डाळ मी एक रात्रभर भिजवून घेतलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, डाळ छान अशी भिजलेली आहे। आता रात्रभर भिजवली की ती चांगली भिजल्या जाते। आता यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। आता डाळीतलं पाणी काढल्यानंतर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला ही सगळी डाळ घालून घ्यायची आहे। भांड्यात डाळ टाकली की लगेच यामध्ये घालायचं आहे आपल्याला 4 ते 5 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर घेतलेलं आहे ते पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ। आणि आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जाडसर वाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण डाळ जाडसर वाटून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता लगेचच आपल्याला काय करायचं, इथे मी चाळणी घेतलेली आहे वड्या उकडायची आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे। लगेचच आपल्याला एकदम छोटे छोटे असे वडे यामध्ये घालून घ्यायचे आहे या पद्धतीने। आता तुम्ही थापून तव्यावर जरी केले तरीही चालतील। अशा पद्धतीने आपल्याला वडे तोडून घ्यायचे आहे। सगळे वडे मी चाळणीमध्ये तोडून घेतलेले आहे। आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। वाफवण्यासाठी कढईमध्ये 1 तांब्या पाणी उकळायला ठेवलं। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि यावरती आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटासाठी मीडियम गॅसवर आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। आता आपला वडा वाफून होतोय तोपर्यंत आपल्याला वाटण तयार करायचं आहे। त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी 2 चमचे सुकं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे, भाजून घेतलेले आहे। त्यानंतर 1 इंच आलं, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 मोठा कांदा भाजून घेतलेला, त्यानंतर 1 चमचा धणे भाजलेले आणि 1 चमचा पांढरे तीळ भाजलेले, थोडीशी कोथिंबीर। आता हे आपल्याला पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। आपण कमीत कमी पाण्याचा वापर करून एकदम गुळगुळीत असे हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। खूप जास्त सुद्धा पाणी घालायचं नाही, कारण वाटण परतताना खूप वेळ लागतो, त्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आहे। आपले वडे सुद्धा इथे वाफवून तयार झालेले आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि हे वडे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। आपल्याला वाफाड्याचं कालवण बनवायचं, त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे तेल। इथे मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे, कारण मी नेहमी रेसिपी बनवत असताना ज्यावेळेस तेल कढईमध्ये घालते त्यावेळेस प्रत्येक वेळेस सांगत असते की तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे, कारण कधी कधी काहींना तेल कमी आवडतं, काहींना जास्त आवडतं। आता तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, यातच घालायचं आहे आपल्याला चिमूटभर हिंग, त्यानंतर कढीपत्त्याची काही पाने घालायची आहे आणि हे आपल्याला फुलवून घ्यायचं आहे। आता कढीपत्ता, जिरं, मोहरी चांगली फुलून झाली की यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे। तर इथे 1 चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटे आपल्याला तेलात मसाला परतून घ्यायचा आहे। आता परतून झाला की लगेचच यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं, ते वाटण आपल्याला यामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे। आता वाटण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। वाटण आपण मसाल्यामध्ये घातलं आणि आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे काय थोडेफार कच्चेपणा राहिला असेल तो सगळा कमी होईल। वाटण आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता, छान असं कडेने तेल सुटलेलं आहे, कच्चेपणा पूर्ण निघून गेलेला आहे आणि तेल सुटलेलं आहे।
ज्यावेळेस कच्चं राहील त्यावेळेस तेल अजिबात सुटत नाही. मसाला तुम्ही चांगला परतून घेतला की कच्चेपणाही जातो आणि तेलही सुटतं. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी. आता तुम्हाला किती घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही गरम पाणी घालायचं आहे. इथे मी 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालणार आहे. तर बघा घट्ट वाटते म्हणून आपल्याला अजून थोडंसं पाणी यामध्ये वाढवायचं आहे. तर बघा 1 ते 1.5 ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे. आता सगळं मिक्स करून घेतलेलं, त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. आता पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आणि एक मोठी उकळी काढून घ्यायची आहे. कालवणाला मोठी उकळी आलेली आहे. आता पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ. आता मिक्स केलं की लगेचच यामध्ये घालायचं आहे आपण जे वाफवलेले वडे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि यावरती झाकण ठेवायचं. थोडीशी फट राहील या पद्धतीने झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनटे आपल्याला हे कालवण शिजवून घ्यायचं आहे. 8 ते 10 मिनटे झालेली आहे आणि कालवण आपलं छान असं शिजलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, कारण आपण वडेसुद्धा वाफवून घेतलेले आणि कालवण शिजायला फारसा वेळ लागत नाही. आता घरामध्ये भाजीला काही नसतं, उन्हाळा आहे, काय करावं सुचत नाही आणि डाळ तर सगळ्यांचीच घरात असते. तर मग अशी वाटीवर डाळ भिजत घालायची आणि वडे तोडून असं वाफवड्याचं कालवण तयार करायचं. आता हे वाफवड्याचं कालवण तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता, डब्याला नेऊ शकता. अतिशय सुंदर असा हा पर्याय आहे की घरात भाजीला काही नसेल तर पटकन असं हे वाफवड्याचं कालवण तयार करायचं. तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीचं वाफवड्याचं कालवण जरूर करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.